नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर उन्हाळ्याचे दिवस संपत आलेत, पण ऊन काही कमी होत नाही आणि पावसाचं कुठलंही लक्षण दिसत नाही. काल मी तुम्हाला काय गिफ्ट आणलं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच, पण त्याच्या आधी ही मस्त अशी मल्टिपल यूजला येणारी पुदिना कोथिंबिरीची हिरवी चटणी मी बनवून घेतली आहे. याच्यापासून तुम्ही मसाला ताक, पाणीपुरीसाठीचं तिखट पाणी, त्यासोबतच सँडविच, पराठा यांच्यासोबत देखील ही तुम्ही खाऊ शकता. आता ही कशी बनवायची वगैरे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही सर्च करून बघू शकता किंवा मी खाली इथं त्रिकोणामध्ये त्याची लिंक देखील देते. त्याच्या आधी गावावरून काही भाजीपाला आला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबे काही आता कमी होत नाहीत उन्हाळा संपेपर्यंत, कारण आपल्याकडे गावी आता या दिवसातच आंबे यायला सुरुवात होते. तर शेवग्याच्या शेंगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मायनीच्या बाजारात मिळणारं फरसाण आणि चिरमुरे आलेत. आता हे फरसाण चिरमुरे आले म्हणजे ओली भेळ, मिसळ हे पदार्थ आता 100% बनणार घरामध्ये. तर अशा प्रकारे सगळं अरेंज करून घेतलं आणि इथं मी तुम्हाला दाखवते आहे. काल आपण छान असं एक गिफ्ट आणले. एक रिटायरमेंट होत आहेत मावशी, त्यांना देण्यासाठी. आता रिटायरमेंटसाठी काय गिफ्ट द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. आता पुस्तकं वगैरे असे पर्स किंवा साडी असे भरपूर ऑप्शन आहेत, पण आजकाल मला वाटत नाही की कुणाकडे साड्या आणि पर्स वगैरे कमी असतील, कारण ज्याला जे जसं हवं तसं घेतच. आणि ते पुस्तकं वगैरे वाचतात वगैरे ह्याचं काही नॉलेज नसल्यामुळे म्हटलं छान असा गजलक्ष्मी दिवा देऊया. तर हे गिफ्ट तुम्हाला आवडलं की नाही, किंवा अजून मी काही दुसरं घ्यायला हवं होतं का, ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.